मी जरी माझ्या सासूसोबत राहत नसली ना, तरी माझी दुसरी सासू माझ्यासोबत राहते, तो म्हणजे माझा नवरा. आणि ते मला म्हणे, "पूजा दिवाळी सुरू झाली, आजचा धनतेरस आहे आणि तू अजूनपर्यंत फराळाचं बनवलं नाही." तर मी म्हटलं, "चला आजपासून फराळाचं बनवायला सुरू करू." तर सगळ्यात पहिले मी शंकरपाळ्या बनवायला घेतल्या. शंकरपाळ्या छान खारीवाणी अशा खुशखुशीत आणि नमकीन बनवल्या. सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये 2 वाट्या दूध घेऊन घेतलं. त्यामध्ये 1 वाटी साखर घेतली. आणखी त्यामध्ये थोडं तूप घेतलं, अर्धा वाटी. त्याला छान मिक्स केलं. जास्त मिक्स नाही, थोडंसं काहीतरी बॉईल करायचं. कोळप्यामध्ये ते छान मिश्रण काढून घ्यायचं आणि ते गरम असतानाच काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यात मावेल असा मैदा टाकायचा. आणखी ते मिश्रण थोडं गरम असलं पाहिजे, कोमट असल्यासारखं. त्यानंतर त्याच्यात थोडं मीठ, चिमूटभर आणि थोडा ओवा टाकायचा. त्यामुळे थोडा स्वाद येतो आणि कोमट असतानाच मिश्रण करून घ्यायचं. त्यानंतर मग त्याला छान असा गोळा करून घ्यायचा. जास्त मळत बसायचा नाही, जास्त चोपड काही करायचं नाही. त्याला ओबड-धोबड ठेवायचं, कारण की ओबड-धोबड ठेवल्याने ते खुशखुशीत होतात आणि चोपड केल्याने ते खुशखुशीत होणार नाही. छान असं लाटून घेतलं. त्यानंतर त्याला कट करून छान असं तळून घेतात. तळून पण लो फ्लेमवर तळायचं. त्यानंतर मग बघू शकता किती छान शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत. आणि नंतर मग आज धनतेरस होती म्हणून छान असे पांडव टाकले बाहेरनं. तुमच्याकडे असे पांडव टाकतात का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा फराळ तयार झाला का? मला हेही कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.